आईचे दूध प्यायल्यानंतर बकरी ज्या वयात बळकट व्हायला हवी त्या वयात स्वतःहून दूध देत असल्याची अत्यंत दुर्मिळ घटना समोर आली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे। बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील नवलगट्टी गावातील ईश्वरप्पा यमनाप्पा मडिगार यांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी एक शेळी पाळली, जिने 3 महिन्यांपूर्वी छोट्या पिल्लाला जन्म दिला। वास्तविक 2.5 महिन्यांनी शेळीचे कास आचळ मोठे होतात, त्यामुळे शेळीच्या मालक ईश्वरप्पाने कुतूहलाने त्याच्याकडे दूध मागितले। यावेळी शेळीने दूध दिल्याने शेळी मालकच नव्हे तर आसपासच्या लोकांनाही आश्चर्याचा धक्का बसला। ज्या वयात आईचे दूध प्यावे आणि बळकट व्हावे त्या वयात ते दूध देत आहे। दररोज सकाळी आणि संध्याकाळी ते सुमारे अर्धा लिटर दूध देते। मोठ्या शेळीच्या दुधासह लहान कोकरूचे दूधही दररोज वापरले जाते। साधारणतः शेळीला गाभण होण्यासाठी जन्मानंतर 6 महिने आवश्यक असतात। 5 महिन्यांच्या गर्भधारणेनंतर ते कोकरांना जन्म देतात। यानंतर ते 1.5 वर्षांपर्यंत पुन्हा गर्भवती होईपर्यंत दररोज दूध देतात। परंतु येथे कधीही गरोदर राहिलेली किंवा बाळाला जन्म न देणाऱ्या 3 महिन्यांच्या शेळीने दूध दिल्याची ही दुर्मिळ घटना घडल्याने पशुवैद्यकीय क्षेत्रासमोर मोठे आव्हान आहे। राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव।